आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. एक्सक्यूज मी, तुम्ही इथे कशासाठी जमला? आम्हाला दुबईत घरकामासाठी ऑफर आली आहे. ती पण रग्गड पेमेंट मध्ये. आई काय झालं? नाही, काय नाही. अहो साहेब, पैशाचं काय घेऊन बसलाय? पैसे कुठे पळून चालितोय? अर्धे पैसे आता घ्या, अर्धे पैसे माझ्या बहिणीचा पगार झाला घ्या की त्यातून कापून. नाही जमणार बाबा. फॉर्मॅलिटी नावाची काही गोष्ट असते की नाही. साहेब एक काम करा, मला एक 2 दिवसाची मुदत द्या. हा, पैशाचा बंदोबस्त कुठून तरी करतो मी. किराणा मला तर दुकान नाही उघडले आम्ही. दुबईत नोकरी देतोय बायकांना. तिकडे जाण्यासाठी ना कागदपत्र बनवावी लागतात. खूप मोठा खर्च येतो त्याला. अर्धे पैसे ट्रस्ट करतेत, अर्धे पैसे तुम्हाला भरायचे आहेत ना. अहो पण 10,000 सुद्धा खूप मोठी गोष्ट आहे आमच्यासाठी. 10,000 मोठी रक्कम आहे. मग एक काम कर, तुझ्या बहिणीला परत घेऊन जा. आता ना मोठे साहेब येत आहेत, मला तमाशा नको आहे त्यांच्यासमोर. अहो साहेब, गरीबाकडे जरा बघा. हे का रे. ओ ओ हा साहेब, काम होत आलंय. सगळ्या बायका रेडी आहेत, पण तिकडे एअरपोर्टला पोहोचायला 2-3 तास तरी लागतील. गुड. कोणाला काही संशय? नाही साहेब, कोणाला काहीच संशय नाही. सगळ्या बायकांना असं वाटतंय की त्यांना दुबईत घरकामासाठी घेऊन चाललोय, पण तिकडे गेल्यावर त्यांना कळेल की दुबईत येऊन खूप मोठी चूक केली म्हणून. हो, ते आहेच. बर, एअरपोर्टला जाईपर्यंत काळजी घ्या. खूप जबाबदारीचं काम आहे. आणि हो, काहीही झालं तरी आमचं नाव कुठेही येता कामा नये. तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका, काम चोख पार पडेल. काहीतरी मेजर गडबड आहे. या बायकांना फसवून परदेशात नेऊन विकायचा प्लॅन तर नाही आहे ना याचा? आणि रूपा सुद्धा या बायकांमधलीच एक असेल तर? नाही, काही करून या बायकांना दुबईला जाण्यापासून थांबवायला हवं. पण कसं? शक्ती, काही झालं तरी मी येईपर्यंत गाडीच्या बाहेर येईल. आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा.